शिवसेना के वरिष्ठ नेता और सांसद संजय राउत ने मुंबई में पत्रकारों से बातचीत के दौरान महाराष्ट्र की राजनीति, केंद्र और राज्य सरकार की कार्यशैली, भ्रष्टाचार और पार्टी के अंदरूनी हालात पर गंभीर बयान दिए। उन्होंने देवेंद्र फडणवीस सरकार और भाजपा पर तीखा प्रहार करते हुए कई आरोप लगाए और शिवसेना के संघटनात्मक स्वरूप पर भी विस्तार से बात की। बघा, कोणी फडणवीसांना भेटलं, मोदींना भेटलं किंवा कसं काय झालं आपोआप, त्याच्यामुळे नाराजी आहे। मुख्यमंत्री आहेत या राज्याचे, ते महानगरपालिकेच्या काही संदर्भात भेटले असतील, त्यांना भेटावं असं वाटलं असेल। आम्ही भेटत नाही, आमच्यासारखे लोक किंवा कडवट शिवसैनिक टाळतात अशा भेटीगाठी। याच्यामुळे आपल्या सहकाऱ्यांमध्ये गोंधळ होईल, संशयास्पद वातावरण निर्माण होईल। अशा भेटी नेहमी टाळायच्या असतात अशा वेळेला, जेणेकरून आपल्याविषयी संशय निर्माण होईल। आणि कोणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेविरुद्ध कोणी कायदा आणलेला नाहीये ना। इच्छा मरणाचा कायदा आहे, पण इच्छा मारण्याचा कायदा नाही। नाशिकमध्ये मीडियातून ज्या बातम्या येतात तसं नाही। एखाद दुसऱ्या व्यक्तीनं नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे। व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही, आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्या एवढी प्रतिष्ठा त्या पक्षानं दिलेली असते। ठीक आहे, आज पक्ष अडचणीत आहे, लोकांना लाभ हवे आहेत, तर लाभासाठी लोक पक्ष बदलतात। कोणत्या महान विचारानं कोणी पक्ष सोडला असेल तर मला सांगावं। आणि नाराजीचं म्हणाल तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेत पण नाराज होते, आणि एकनाथ शिंदे आता फडणवीस यांच्या बरोबर सुद्धा नाराज आहेत। पहा त्यांचा चेहरा तुम्ही। या महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकच व्यक्ती मला कधी नाराज दिसत नाही, ती म्हणजे अजित पवार। ते त्यांचं कौतुकास्पद स्किल आहे, तुम्ही कधी पहा, म्हणजे काही असेल। मला अजित पवार कधी नाराज दिसले नाही। ते शरद पवार साहेबांबरोबर असोत, ते फडणवीसांबरोबर असोत, प्रधानमंत्र्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तरी ते नाराज नव्हते। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते सगळ्यात खुश होते। आता माणसानं का आणि कशा करता नाराज हवं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, हा राजकीय प्रश्न नाही। सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल या भूमिकेत काही राजकीय लोक असतात, तो कार्यकर्ते असतात, पण पक्ष हे संघटन असतं। पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो। मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पक्ष हा सगळ्यांचा असतो आणि सगळ्यांच्या मतानं चालायचं असतं। मी म्हणजे पक्ष नाही, हा जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अधपतनाला सुरुवात होते। मी म्हटलं ना की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर पण नाराज होते, आणि आता जिथे आहे तिथे फार खुश नाहीये। अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो। बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, ते आमचे सहकारी आहे। एक लक्षात घ्या, ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो, या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहे। मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण त्यात मला बोलायचंच नाही। जो अलीकडे बॉम्ब टाकला होता की नाशिक मधून शिवसेना युनिटीतून अनेक गिरीश महाजन यांनी सामनातही तो उल्लेख केलेला आहे, आणि वादग्रस्त हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा शिंदे गटाचे लोक आहेत, त्यांचं एकच एजेंडा आहे, पक्ष फोडणं। ते आपापल्या मंत्रालयातली कामं करतायत का? गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन असं मंत्रालय आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? ते सुद्धा मोठ्या मेहनतवाऱ्या करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे। त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता, कारण यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर अशी प्रकरणं आहेत। गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे?
हा एक ठेकेदार आहे, बिल्डर आहे. तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो. त्याच्याकडे पैसे जमा करायचे. आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खातं आहे, लक्षात घ्या. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत. आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतोय. माझ्याकडे फडणवीसांनी मागावं, मी द्यायला तयार आहे, पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार नाही. पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये. देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलंय, त्यातले एक साधू संत गिरीश महाजन. त्याला खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक घेऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते. त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल हे जे ईडी पीडित जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला, लक्षात घ्या. म्हणजे त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. पुढलं काही सांगत नाही. अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे जे महत्वाचे विषय आहेत, पुनर्वसन, या खात्यातली परिस्थिती आहे. या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे जे महत्वाचे विषय आहेत, पुनर्वसन, या खात्यातली परिस्थिती आहे. जेथे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध येतो, जिथे सामान्य माणसाच्या भविष्याचा संबंध येतो, तिथे सुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात. अशा व्यक्तीनं पक्षफोडीच्या आमच्या गोष्टी कराव्यात. त्यात सगळं आलं ना.